मॉर्निंग सगळ्यांना. खूप टायमानंतर ब्लॉग करतो आहे आणि मुंबईला आलो आहे परत. तर ही पहिलीच राईड होते आता इथे येऊन. तर मी आहे इथे, चिन्मय आहे आणि समर्पित मागे. सेम लाईनअप आहे आपला आधीचाच. आणि चिन्मयची नवीन डॉमिनर आहे. लाईनअप चेंज झाला आहे जरा, सॉरी माय बॅड. एन्टॉर्कच्या ऐवजी आता चिन्मयकडे डॉमिनर आहे. म्हणजे एन्टॉर्क पण आहे पण ती सिटीसाठी आहे आता. रिटायरमेंट झाली. एक माइलेज के लिए, एक जलाने के लिए और एक आने वाली है, जलाने वालों को उड़ाने के लिए. तर चिन्मयच्या ब्लॉगमध्ये तुम्ही चिन्मयची बाईक आधीच बघितली असेल. त्यांनी डिलिव्हरीचा पण ब्लॉग केला होता. तर माझ्या ब्लॉगमध्ये फर्स्ट टाईम आहे चिन्मयची डॉमिनर. आणि सॅमची सेम TVS रॉनिन आणि आपली पण सेम डॉमिनर विथ स्टिकर्स. तर निघूया आता. जरा उशीरच झाला आहे आम्हाला. 4 वाजता निघायचा प्लॅन होता, आता 5 वाजत आली. तर मोठी गोष्ट आहे, अभिराजला जे जुनेवाले आहेत ना गिअर ते होत आहेत पण नवीनवाले होत नाहीत. माझे सगळे नवीन गिअर म्हणजे ते पण जरा जुनेच आहेत आता. पण ते सगळे मला आता छोटेच होतात. माझं हेल्मेट पण SMKचं जे होतं ते मला छोटं होतं. तर मला माझं आता LS2चं एकदम जे माझं पहिलं हेल्मेट होतं हेच घालावं लागणार आहे. चलो निघूया. पहिला स्टॉप आहे ITCचा पेट्रोल पंप. तिथे टाकी फुल करून घ्यायची आहे आणि मग पहिले 3-3.5 तास तर नॉनस्टॉपच जाऊ आणि मग ब्रेकफास्टसाठी एक ब्रेक घेऊ. तर चला निघूया मग. हे सगळं काल रात्रीच केलं पाहिजे होतं. मी सकाळीच केलंय, मला डबल स्टँड आहे. पण रात्री बॅग भरता भरताच खूप टाईम लागला. आणि आता 5 वाजून गेलेत. काय आमचा 4 वाजता निघायचा प्लॅन होता पण ऑलमोस्ट झालंच आहे. इथे इन्शुरन्सची पण सोय झाली आहे आधीच. नारळ फोडून राईड स्टार्ट करणार आहे आम्ही. आणि वायटाराची मोठीवाली बॅग चिन्मयच्या गाडीवर लावली आहे. माझं आणि चिन्मयचं दोघांचं सामान आहे याच्यात. आणि रॅक ह्यालाच होता ना, तर मग बॅगला सपोर्ट म्हणून या बाईकवरच लावली बॅग. चिन्मयची टँक बॅग आहे. तर मस्त दिसते ही बाईक. सॅमनी पण टॉप बॉक्सवर स्टिकर वगैरे बरेच लावलेत. आणि माझी बाईक तर अख्खी रिकामीच आहे. मी एकदम काय बोलतात की वजनच नाही काय बाईकवर. मी खूप कम्फर्टमध्ये जाणार आहे. फ्युचरमध्ये याला स्वप्न आहे आमचं. S1000RR 1250 GS टायगर 1200 डायरेक्ट असे लागले पाहिजे. मी डायरेक्ट फॉरेन ट्रिप, इंटरनॅशनल ट्रिप डायरेक्ट नेपाळ वगैरे भाई. आपण आलाच का मग. वाह भाई ग्रेनेड नव्हता तो, नारळ होता. अरे तो मोठा होता ना म्हणून मी जोरात अरे बोललो हा जरा. बसून आपण पाठ करू direct. ठीक आहे रे, चला निघूया. चांगलं असं एकदम हे झालंय. 5 वाजून 21 मिनटं झालेत बरोबर. आणि कॅमेरा अँगल पण मी केला आहे सेट. माईकचंच आता माईक, कारण हा नवीन आहे. DJI Mini 3 माईक घेतला होता मी. तर ह्या माईकनी मी फर्स्ट टाईमच व्लॉग करतो आहे. मी घेऊन मला वाटतं आता 1 महिना तर झालाच असेल, कदाचित जास्तच झाला असेल, पण मी वापरलाच नाही तो. चला गणपती बाप्पा मोरया. ग्लव्स नाही घातलेत आणि जॅकेट पण ओपनच ठेवलं आहे कारण गरमच तेवढं होतं आहे. एकदा फ्यूलअप करून प्रॉपर हायवेला लागलो की ग्लव्स पण घालून घेईल. चला फ्यूलअप करून झाले. माझ्या गाडीत आणि चिन्मयच्या गाडीत ऑलमोस्ट सेमच पेट्रोल आलं, म्हणजे ऑलमोस्ट सेम अमाऊंट पेट्रोल आलं.
10 रुपयाचा फरक पडला फक्त. तर आता दादरच्या मठाच्या बाहेर थांबायचे, तिथे पाया पडून मग पुढे जाऊन डायरेक्ट हायवे जॉईन करायचा आहे. दादरची सकाळची भाजी मार्केटची गर्दी आहे. ही हायनेस पण खूप मस्त गाडी आहे ही. माझी म्हणजे खूप इच्छा आहे की ग्रुपमध्ये ना कोणीतरी घेतली पाहिजे ही, म्हणजे बाकीच्यांना पण चालवायला मिळेल. सनराईज आता होतच आलाय. तर आता गोप्रोची फुटेज पण जरा चांगली येईल लाईटमध्ये. हे स्ट्रगल असतं ना पाय वरतून टाकायचं रायडिंग पॅन्ट घातल्यावर. सकाळची मुंबई चांगलीच वाटते, ट्रॅफिक नाही काय नाही, लगेच निघता येतं. त्या 2 वर्ष मी विचार करत होतो की परत डॉमिनरवर कधी राईड करता येईल, आणि आज तो दिवस आला आहे. काल रात्री जरा उशिराच झोपलो, चिन्मय पण उशिराच झोपला. 12 वाजेपर्यंत तर आम्ही दोघं माझ्या बिल्डिंग खालीच होतो. तर उठायला जरा त्रास झाला सकाळी, इच्छा होत नव्हती उठायची. पण आता निघालो आहे ना, तर आता ती एक्साइटमेंट परत येते. एका टाईमला ह्या रोडवरून मी रोज जायचो ऑफिसला. टायरची हवा चेक करायची राहिली आहे आमची. माझं ते जुनं इन्फ्लेटर होतं, पण ते काय मला सापडलंच नाही घरात. कुठे ठेवलं मी लास्ट मला लक्षात नाही, का कोण घेऊन गेलं ते काहीच लक्षात येत नाही. आणि पेट्रोल पंपवर बंदच होतं हवा अजून. तर पुढे जाऊन बघू, नेक्स्ट फ्यूल स्टॉपला थांबू जेव्हा पण तिथे करू, नाहीतर ऑन द वे कुठे दिसला टायरवाला तर हवा चेक करून घेऊ तिथे. पाठीवर पण बॅग नाही ना, तर खूप बरं वाटतंय. आधी स्टार्टिंगला जेव्हा नवीन चालू केलं होतं ना, जेव्हा असं बाईकवर फिरायला जायचं, तेव्हा एक बॅग ना कायम आमच्या पाठीवर असायची. माझं पण आणि चिन्मयचं पण सेम होतं. पण त्यांनी ना थोड्या वेळानंतर ना पाठ दुखायला लागते खूप. जरी वजन कमी असलं ना तरी थोडा त्रासच होतो नंतर त्याचा. आता पाठ मोकळी आहे ना तर एकदम बरं वाटतंय. आणि हे मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये कोण लेन फॉलो करत नाही काय नाही. मला झाली आहे कॅनडाची सवय आता. तिथे लेन चेंजच नाही करावी लागत, एकाच लेनमध्ये कॉन्स्टंट 100-200 किलोमीटर चालत राहतो माणूस. इकडे सारखं लेफ्ट राईट. सॅमची बॅग जरा एका साईडला सरकली, राईट साईडनी पडायलाच आलेली, त्यामुळे थांबलो. परत नीट बांधून घेतो. 6:15 झालेत, पण ट्रॅफिक जरा वाढलंच आहे. स्पीड आमची कमी झाली आहे जरा, निघायला उशीर झाला त्यामुळे. पण जाऊ दे, झोप झालेली, झोप कंप्लीट होणं पण महत्त्वाचंच होतं. सनराईजसाठीच कॅमेरा ऑन केला आणि 550 मधले 36 किलोमीटर कंप्लीट झालेत. खूपच जास्त डस्ट आहे इथे. विरार क्रॉस केलंय तर आता लोकल ट्रॅफिक कमी झाली पाहिजे. रस्ता पण थोडासा मोकळा दिसतोय आता. आता भूक लागायला सुरुवात झाली आहे, तर ब्रेकफास्ट करायला थांबलं पाहिजे. 65 किलोमीटर्स झालेत आणि 33चा मायलेज आहे गांधीनगरपर्यंत. अरे कुठे चाललो आहे ते तर सांगितलंच नाही मी ब्लॉगच्या स्टार्टिंगला. तर टायटलमध्ये तुम्ही बघालच. तर आपण चाललो आहे गांधीनगरला.
अहमदाबादच्या थोडंसं पुढे की अहमदाबादला पार्थभाई राहतात, जे माझ्यासोबत जे माझे हाऊसमेट होते. कॅमलूप्समध्ये 8 महिने आम्ही एकत्र राहिलो होतो एकाच घरामध्ये. तर ते इंडियाला आले, ह्या जॅनमध्ये इंडियाला आले. ते इंडियाला मूव्ह झाले परत, ते आता परत कॅनडाला नाही येणार आहेत. तर ते अहमदाबादला राहतात, तर त्यांना पण भेटायचं आहे. त्यांना मेसेज नाही केला आहे मी अजून. आम्ही आता ब्रेकफास्टला थांबलो की मग मेसेज करेल. आणि आम्हाला ऑलमोस्ट 2 तास होतील आता. 5:30च्याच आसपास निघालो होतो. 5:30च्या थोडंसं आधीच निघालो होतो मला वाटतं. आणि 99 किलोमीटर्स झालेत. हेवी व्हेकल्सचं ट्रॅफिक खूप आहे आणि नाही स्पीड मेंटेन होते जेवढी, म्हणजे जेवढं वाटलं होतं ना स्पीड मेंटेन होईल की रस्ता पण चांगला झाला आहे. फिरवून लावतो. इडली सांबारपेक्षा ते हे काय दालवडे वगैरे आपला सांबार. सॅमला समजलंच नाही विषय कुठला चालू. माहिती आहे म्हणजे उपमा लंडनला- घेतलाय मी आणि सॅमनी, इडली घेतली. रिकामच आहे हॉटेल. अर्ध्या तासाच्या वर झाला ब्रेक, ऑलमोस्ट पाऊण तासच झाला. निघतोय आता. अजून 430 का काहीतरी असं डिस्टन्स बाकी आहे गांधीनगरपर्यंत. हां आता चालायला लागलो ना तर हवा लागते, तर मस्त वाटतंय. थांबलेलो ना, उभे होतो ना, खूप गरम होत होतं. आम्ही 80-90ला क्रूज करत होतो आणि सॅमची बॅगच पडली खाली. 2 बॅग बांधल्या ना त्यांनी, एक बॅगच खाली पडली. तर बघा आला बॅग घेऊन तो गाडी सोडून धावत गेला डायरेक्ट मागे. चिन्मय पुढे थांबलाय. जरा रिस्कीच आहे इथे ब्रिजवर थांबणं, पण गाड्या येत आहेत, स्लोच येत आहेत जरा. हायवेवरून बॅग उचलली लगेच आणि ते साईडला सर्व्हिस रोडला येऊन थांबलो आणि जरा बॅगचा सेटअप चेंज केला. आधीच आमचं डोकं चाललं पाहिजे होतं, एवढं काय माहिती नाही चाललं, पण आता झालं, सिक्युअर आहे आता, काही टेन्शन नाही. गुजरातमध्ये एंट्री मारली मागाशीच, तर महाराष्ट्राच्या साईडच्या पोलिसांनी थांबवलं नाही आम्हाला. तिघांना असं एकत्र बघून त्यांनी लांबूनच थम्सअप केलं आणि बोलले जा तुम्ही. आणि गुजरातच्या साईडला तर पोलीसच नव्हते. सुरत इथून अजून 130 किलोमीटर आहे आणि ब्रेकफास्ट केल्यापासून डिस्टन्स झाला आहे 45 किलोमीटर. म्हणजे अजून 55 तरी चालवली पाहिजे पुढचा ब्रेक घ्यायच्या आधी. पण इथे आता ट्रॅफिक वाढलं आहे मोठ्या गाड्यांचं परत एकदा, तर स्पीड कमी झाली आहे.